Hello students. After saying that is a helminthic disease which is the filariasis, now we are going to see the last disease, that is the ascariasis. Okay, so how it is going to be caused, what is the organism named here, what is the life cycle, what are the symptoms and what are the preventions here. Okay, so that is the ascariasis disease here. The name itself is indicating that is the roundworm which is going to be called as ascaris. So that is the ascariasis here. ओके, तुम्हाला ऑलरेडी आम्ही हे जे काही ॲस्कॅरिसिस आहे, राऊंडवॉर्म जे आहे एस्के हेल्मेंथिसमध्ये स्टडी केलेलं आहे, तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही आहे की हे ऑर्गॅनिझम जे आहे वॉर्मसारखं दिसणारं ऑर्गॅनिझम्स आहे. ठीक आहे. आता हे जे आहे त्याला काय म्हणतात म्हणलं तर इन्फेक्टिशियस डिसीज आहे ऑफ अ ह्युमन इंटेस्टायनल ट्रॅक्ट आहे, मोस्टली ह्युमन इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये. ठीक आहे, विच इज कॉज्ड बाय द राऊंडवॉर्म. ओके, राऊंडवॉर्म दॅट इज द ॲस्कॅरिस. हे नाव तर तुम्हाला माहितीच आहे. अँड इट इज कॉल्ड ॲज अ लुम्ब्रिकॉइड्स हिअर. ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स हिअर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स असताना. ठीक आहे. आणि ह्याचं ॲस्कॅरिस दिसायला कसं आहे तुम्हाला तर ते माहितीच आहे कसं ॲक्च्युली काय असतात म्हणून. ठीक आहे. लाईफ सायकल काय आहे, इट इन्व्हॉल्व्स द वल्ली होस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट. आतापर्यंत जे काही आम्ही फिलॅरिसिस बघितलं होतं, प्लाझ्मो दॅट इज मलेरिया बघितलं होतं, तर त्यावेळेस आम्ही तिथं 2 होस्ट असे इंडिकेट सांगितले होते. ठीक आहे. आता इथं काय झालं, ओन्ली 1 होस्ट दॅट इज ह्युमन बिईंग आहे. एक तरी वॉर्म आणि ह्युमन बिईंग. तिथे काय होतं की तो फिलॅरिसिस असू दे किंवा तो मलेरिया असू दे, काय होतं तिथं की प्लाझ्मोडियम जे आहे तो प्लाझ्मोडियम होतं बॅक्टेरिया अँड दॅट इज द प्लाझ्मोडियम प्रोटोझोन होतं. आणि त्या प्रोटोझोन जे आहे विच इज एंटरिंग इन टू द ह्युमन बॉडी बाय द कॅरियर बाय द वेक्टर कॉल्ड ॲज दॅट इज अ मस्किटो कॉल्ड ॲज अ फिमेल ॲनाफिलस मस्किटो. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं, 2 होस्ट होतं, पण इथं काय झालं एकच होस्ट आहे, वॉर्म आणि होस्ट एवढंच आहे. ठीक आहे. विच इज अ डेफिनेट होस्ट, म्हणजे ह्युमन बिईंग काय झालं डेफिनेट होस्ट झालं फॉर अ वॉर्म अँड प्रेझेंट इन द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट अँड द फिकल मॅटर अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल ऑफ द बॉडी which is thrown out. Okay, that is the fecal, that is called as a fecal here. Okay, सुरुवातीला इंटेस्टाइनल मध्ये आहे and then it is present that is present in the fecal matter here. ठीक आहे. मग आता हे कसं आहे, 1 होस्टच का बरं असं आहे असं म्हणायचं आम्हाला. ठीक आहे, बघूयात कसं आहे, म्हणजे लाईफ सायकल स्टडी करूयात, तेव्हा आपल्याला काय सगळं काय असणार आहे क्लिअर होणार. ठीक आहे. मग आता हे लाईफ सायकल स्टेप बाय स्टेप मी काय केले की ह्या फॉर्ममध्ये इंडिकेट केले. तुम्हाला तो इझी जाण्यासाठी अंडरस्टँडिंग होण्यासाठी तुम्हाला मी हे असं एक्सप्लेन करायला लागेल. ठीक आहे. आता फर्स्ट वॉर्म, राऊंड वॉर्म इज प्रेझेंट इन द स्मॉल इंटेस्टाईन. तर डायरेक्टली जे आहे अडल्ट वॉर्म ऑलरेडी तो गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये म्हणजे इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग डायरेक्टली वॉर्मच प्रेझेंट आहे, वॉर्म म्हणजे अडल्ट वॉर्मच प्रेझेंट आहे इन द स्मॉल इंटेस्टाईन. अडल्ट वॉर्म प्रेझेंट आहे म्हणतात, डेफिनेटली लक्षात ठेवा, दे आर प्रेझेंट ॲज इन द फॉर्म ऑफ मेल अडल्ट मेल वॉर्म अँड द फिमेल वॉर्म, हे असं फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार. ठीक आहे. अँड दॅट फिमेल वॉर्म विल ले एग पर डे नियर अबाउट दॅट इज 2 लाख एग्स पर डे. ओके, 2 लाख एग्स पर डे जे पर डेला असं म्हणते की एवढं फिमेल एग्स जे आहे सो दे आर लेड आउट हिअर. ओके, देन दीज एग्स दे पासेस इन टू दी फिकल मॅटर. ओके, म्हणजे एग्स जे आहे आता अडल्ट वॉर्म फिकल मॅटरमध्ये येणार नाही, लक्षात ठेवायचं. काय येणार आहे, सो दोज आर द एग्स विच आर कमिंग इन टू दी दॅट इज इन द दिस फिकल मॅटर. लक्षात ठेवायचं, दे आर द eggs here. Okay, so they are called as eggs here. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर अडल्ट वॉर्म येणार नाही आहे, फिकल मॅटरमध्ये एग्स असतात. मग आता एग्स काय झालं, सपोज अनफर्टिलायझर झालं तो नॉट एफेक्टिव्ह आहे. सपोज तो फर्टिलायझर झालं, फर्टाईल झालं, ओके, मेल एग अँड द फिमेल एग, देन दॅट विल डेव्हलप इन टू द एम्ब्रिओ अँड देन बिकम्स द इन्फेक्टिव्ह स्टेज हिअर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. फिकस म्हणजे आता कुठला बॉडीमध्ये नाही येतो, सराउंडिंग एरियामध्ये आहे किंवा तो सॉईलमध्ये आहे,
तो ग्राउंडवरती आहे. तर एग्स आहेत, तो एग्स काय झालं त्यांचे फर्टिलायझेशन होणार तिथे आणि एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होणार. मग ते काय झालं इन्फेक्टिव्ह स्टेज झाला, म्हणजे इन्फेक्टिशियस स्टेज झाला तो एम्ब्रिओ म्हणून. ठीक आहे. मग आता हे इन्फेक्टिव्ह स्टेज जे आहेत जस्ट ॲज अ बॉल लाईक अ स्ट्रक्चर्स. ठीक आहे. काही स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात ते तसं एकसारखंच दिसतात. ठीक आहे. आता हे जे बॉलसारखं किंवा एगसारखं जे स्ट्रक्चर दिसायला लागले, जे एम्ब्रिओ मी म्हणायला लागलो, सो वन्स अगेन दे बिकम अ इन्फेक्टिव्ह एग असं म्हणतो त्याला. ठीक आहे. वी कॉल इट ॲज अ इन्फेक्टिव्ह एग विच आर सॉलोड. आता सॉलोड म्हणजे जर कंटॅमिनेशन झालं ना, तर सॉलोडमध्ये तर डायरेक्टली जे आहे तो सॉईलमध्ये असेल तर सॉईल थ्रू वॉटरमध्ये, किंवा वॉटर थ्रू जे आहे तो फूडला असू शकते, किंवा अदर जे आहे अनफॉर्च्युनेटली स्मॉल चिल्ड्रन्स वगैरे लहानपणी असताना ते माती वगैरे खाणं, हे जे काही असं असतं त्याच्यामध्ये काय झालं इनडायरेक्टली तो सॉईलमधलं जे काय एम्ब्रिओ किंवा तो इन्फेक्टिव्ह एग जे होतं तो बॉडीमध्ये एंटर झालं, सॉलोड झालं. ठीक आहे. मग दॅट सॉलोड एग विल बी हॅचिंग द लार्वे. ऑलरेडी ते एम्ब्रिओ होतं ना, आता बॉडीमध्ये आता इथं कुठं आलं सॉलोड मिनिंगचं लक्षात आलं ना. आता कोण सॉलोड आहे ह्युमन बिंगचं सॉल्विंग झालं इथं, आणि दे विल दीज सॉलोड एग्स आर गेट कन्वर्टेड इन टू द लार्वे हियर अँड दे इन्वेड द इंटेस्टायनल म्युकोसा. सॉलोड म्हणत तर झालं तो इसोफॅगसमधले, स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये आलं. इंटेस्टायनलच्या लेअरमध्ये म्युकोसा जे आहे म्हणजे तो गटपासून जे आहे म्युकोसा लेअरपर्यंत आत गेलं. तो म्युकोसामध्ये जे काय तिथं ते वेसल्स असतात. मग तो वेसल्स थ्रू काय झालं तो सर्क्युलेशनमध्ये एंटर केलं, सर्क्युलेशनमधून ते लिम्फॅटिक्समध्ये एंटर केलं, लिम्फॅटिकपासून ते लंग्समध्ये एंटर केलं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मी काय म्हणते, तर हे गट आहे, एलिमेंटरी कॅनाल आहे, त्या कॅनलपासून जे आहे आत गेल्यानंतर आत लेअर हे सगळं आम्ही कसं सिरोसा असं बघितलं होतं ना. सिरोसा ते काय मस्क्युलॅरिस, सबमस्क्युलॅरिस अँड द म्युकोसा, हे सगळं लेअर बघितलं होतं. आता म्युकोसा म्हणजे काय, त्यामध्ये ब्लड वेसल्स आहे. मग त्या लेअरमध्ये ब्लड वेसलमधून तो पास होऊन वॉर्म कुठं गेला तो, सो दॅट एंटर्ड इनटू द सर्क्युलेशन, म्हणजे हार्टला गेला, हार्टपासून लिम्फॅटिकपासून लंग्सला गेला. तर आता ह्या लंग्सपासून पुन्हा ह्या लंग्समध्ये काय करतात येते की हे लार्वा मॅच्युर होतात. लंगमध्ये त्यांचं डेव्हलपमेंट स्टार्ट झालं, तिथंच लंग्समध्येच राहतात आणि त्यांचं मॅच्युरेशन तिथं स्टार्ट झालं. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे बघा की बॉडीमध्ये जे आहे तिथं असतात, आणि ते असून पण काय करायला लागलं तिथं एवढं त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस यायला लागले. एक तर जे ह्युमन बिंग आहे ना, ह्युमन बिंगनी काय घेतलं, फर्टिलायझ्ड एग किंवा इन्फेक्टिव्ह एग घेतलेलं आहे. त्या इन्फेक्टिव्हचं एगचं लार्वा झाला. लार्वा सगळीकडे बॉडीमध्ये फिरायला लागले, सर्क्युलेशनमध्ये गेला, लिम्फॅटिक्समध्ये गेलं, लंग्समध्ये जाऊन तिथं राहिलं, खूप दिवस राहिल्यानंतर तो मॅच्युअर झालं. मग लंगमध्ये राहिल्यानंतर तो कुठं झालं, लंगमध्ये असेल तर लंगमध्ये नेमकं कुठं आहे म्हणतं की तो दॅट इज प्रेझेंट इन द अल्व्हिओलर वॉलमध्ये पेनिट्रेट होणार तो, की अल्व्हिओलाय सॅकमध्ये, म्हणजे सॅकमध्ये प्रेझेंट आहे किंवा अल्व्हिओलायमध्ये प्रेझेंट आहे. अल्व्हिओलायमधूनपासून जे अल्व्हिओलर वॉलमध्ये जाणार. ठीक आहे. तर तो सॅकमध्ये येणार, तो सॅकमधून जे आहे रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये येणार. म्हणजे आमचं स्टडी आम्ही जे रेस्पिरेटरी सिस्टम स्टडी करत होतो ना, ब्रोंक्युल्स वगैरे. ठीक आहे. तर प्रायमरी, सेकंडरी ब्रोंक्युल, टर्शरी ब्रोंक्युल्स असं आम्ही बाहेरून आत जो गेलं होतं अल्व्हिओलायपर्यंत गेलं होतं. आता हे काय करायला लागले माहिती आहे, हे जे लार्वा आहे मॅच्युअर लार्वा, सो आता तो आतून जे आहे बाहेर यायला लागले, कुठं ब्रोंकायपर्यंत किंवा ब्रोंकसपर्यंत यायला लागले. ठीक आहे. म्हणून मी अल्व्हिओलाय पेनिट्रेट दी अल्व्हिओलर वॉल अँड देन असेंड टू दॅट इज द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे कसं, ब्रोंक्युल्स आणि ब्रोंकस, प्रायमरी सेकंडरी ब्रोंकसमध्ये आलं, प्रायमरी ब्रोंकसमध्ये आलं, ट्रेकियामध्ये आलं तो. ओके. ट्रेकियामध्ये पासून कुठं आलं, थ्रॉटमध्ये प्रेझेंट आलं. आता थ्रॉटमध्ये आलं की परत पुन्हा जे आहे आम्ही काय झालं तर बाहेर टाकत नाही आहे, परत काय करतो, सॉलोच करतो. का बरं, पाणी घ्यायला लागलो आणि फूड घ्यायला लागलो. ठीक आहे. म्हणजे आम्ही सॉलोच करणार ना. ठीक आहे. म्हणजे परत पुन्हा बॉडीमध्ये सॉलोड झालं. एकतरी सुरुवातीला सॉलोड केलं होतं, पुन्हा परत काय झालं, तो सॉलोडच झालं. तर असं करून काय झालं, सॉलोड झाल्यानंतर पुन्हा तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर केलं. वन्स अगेन स्मॉल इंटेस्टाईन. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय झालं, अडल्टमध्ये कन्वर्ट झालं. दॅट हॅज बीन डेव्हलप्ड इन टू द okay, so which has entered into a small intestine. In the small intestine, these mature larvae develops into the adult worm. Okay, so that will live there. ओके. म्हणजे आता तिथं राहणार तो अडल्ट वॉर्म झालं म्हणजे तर काय, मेल ॲस्कॅरिज अँड द फिमेल ॲस्कॅरिज म्हणून तो इंटेस्टाईनमध्ये राहायला लागले. मग पुन्हा तिथं काय जाणार, तर दॅट विल ले एग डेफिनेटली.
तर ले एग होणार तो परत. तर कधी म्हणजे तर आफ्टर 2 to 3 मंथ, म्हणजे हे अडल्ट वॉर्म 2 ते 3 महिने तिथंच आहेत, कुठे इंटेस्टाईनमध्ये आपल्याला कळणार पण नाही आहे. मग त्यावेळेस काय होणार, तो ले एग्स करणार, एग करणार. आणि ह्या अडल्ट वॉर्म जे आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतात किती वर्षापर्यंत म्हणत तर 1 to 2 इयर्सपर्यंत तिथे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतात. लक्षात आलं तुम्हाला. हे जे काय लाईफ सायकल मी सांगितलं इथून ते इथंपर्यंत, हे सगळं कुणाचं आहे, ह्युमन बिंगचं आहे. स्टार्टिंग केलं होतं आम्ही स्मॉल इंटेस्टाईनपासून. स्मॉल इंटेस्टाईन झाला, फर्टिलाइज्ड एग, एम्ब्रिओ, इन्फेक्टिव्ह एग आम्ही घेतलं. तर घेतलं म्हणजे ते आम्ही अनफॉर्च्युनेटली घेतलेलं आहे, कंटॅमिनेशन झालेलं इथं. तर कंटॅमिनेशन झाल्यानंतर लार्वा झाला बॉडीमध्ये लार्वा झाल्यानंतर हे लार्वा सगळीकडे फिरणार, हार्टला फिरणार, लिम्फॅटिक वेसलमध्ये जाणार, लंग्सला जाणार, लंगमध्ये, अल्व्हेलर वॉलमध्ये, मग ते रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये, मग तो थ्रोटमध्ये, मग तो सॉलोड, मग परत स्मॉल इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अडल्ट वॉर्म. आता तर हेच बघा, हे अडल्ट वॉर्म इन द स्मॉल इंटेस्टाईन होतं. लक्षात ठेवा, अडल्ट वॉर्म इन द स्मॉल इंटेस्टाईन इज नॉट कमिंग इन टू द फिकल मॅटर, दोज आर द एग्स. अडल्ट वॉर्म स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असतात ना, ते अडल्ट वॉर्म कोण आहे माहिती आहे, की फिमेल ॲस्कॅरिस अँड द मेल ॲस्कॅरिस असतात. आणि तो फिमेल आणि मेल, आता लेईंग एग म्हणलं तर कोण लेज एग करणार, female ascaris lays the eggs here, and those eggs are passed into the fecal matter here, which contaminate the soil and the water or the food here. In this way, so this is going to be this is going to have only one host, so that is the definite host called as a human being. Is it clear all of you? तर हे काय होतं, आपलं लाईफ सायकल होतं. तर आम्ही नेक्स्टमध्ये काय करूयात, की ह्या ॲस्कॅरिसिस डिसीजला की सिम्पटम्स काय आणि प्रिकॉशन्स काय बघून घेऊयात. थँक्यू.